वळूयात पुढच्या बातमीकडे। संगमेश्वरमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकावरून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आता आश्रयवादाची लढाई रंगली आहे। योगेश कदमांच्या भेटीनंतर सरदेसाईंनी जागा देण्याचं कबूल केलं असं रामदास कदमांनी म्हटलंय। तर शिंदे संगमेश्वरमध्ये येणार असतील तर त्यांनी योगेश कदमांना सोबत घ्यावं असंही रामदास कदमांनी म्हटलंय। तर दुसरीकडे कदमांच्या या भूमिकेमुळे उदय सामंत आणि रामदास कदम यांच्यामध्ये अंतर्गत वादाची ठिणगी पडल्याची चर्चा आहे। पण सर्वप्रथम तिथे योगेश कदम गेले, त्या वाड्याची पाहणी केली, त्या सरदेसाईंना भेटले आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो। योगेश कदम आणि सरदेसाई मागे त्या वाड्याचे मालक यांच्या 3 मीटिंग झाल्या आणि सरदेसाईंनी योगेश कदम यांना कबूल केले की छत्रपती संभाजी राजेंचं स्मारक बनवण्यासाठी ही जागा मी आपल्याला देतो। याच्यामध्ये पहिलं जे पाऊल उचललंय ते योगेश कदमांनी उचललंय। मात्र आज राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः भेट देत आहेत, त्याला निधी देतील, स्मारकाची घोषणा होईल, पण जागेचा प्रश्न सोडवण्याचं काम ज्या योगेश कदमांनी केलंय त्यांनाही सोबत घ्यावं अशी माझी एकनाथ शिंदेंना विनंती।